हे सांगायचं राहूनच गेलं. मागच्या आठवड्यात मम्मी आली होती नाशिकला, तेव्हा मी प्लॅन केलं होतं की नेमकं आपण जायचं कुठं. तिला खाण्यापिण्यात तर फार काही इंटरेस्ट नव्हताच. मग म्हटलं चल आपण गंगा आरतीला जाऊया. आता दिवस वगैरे सगळे चेंज झाल्यामुळे मला टाईमच कळाला नाही आणि गडबडीमध्ये मला गंगेवरती पोहोचायला थोडा लेटच झाला. पण काही का असे ना, फायनली त्या लोकेशनला आल्यानंतर जे एक मनामध्ये समाधानी मिळते, महादेवाची पिंड, आरती आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर इतकं सुख समाधान वाटतं ना, की असं वाटतं की दररोज मी इथे यावं. मम्माला सांगितलं की आपल्या इथे ना कपालेश्वर महादेव मंदिर पण आहे, तिथे जाऊया. तर तिथे मम्मीला घेऊन आल्यानंतर तिला खूप छान वाटलं. खरं तर समाधान एक वेगळ्याच लेवलचं होतं. मनामध्ये फक्त एकच इच्छा आहे, जेव्हा केव्हा नाशिकला येईल फक्त मला इथे येण्याची संधी मिळावी आणि हे सगळं महादेवाच्या हातात आहे. ते जेव्हा बोलवतील तेव्हा मी नक्कीच येईल. चला मग आजचा मिनी ब्लॉग इथेच थांबवते.